नमस्कार. आज आपण एका अशा औषधी वनस्पतीबद्दल बोलणार आहोत जी आपल्यापैकी बहुतेकांच्या घरात अगदी सहज सापडते. हो, मी बोलते ज्येष्ठमध किंवा मुलेठीबद्दल. साधारणपणे आपण याचा वापर घशाच्या त्रासासाठी करतो, बरोबर? पण एक मिनिट थांबा, याचा उपयोग फक्त घसा खवखवण्यापुरता मर्यादित आहे का, की या अगदी सामान्य दिसणाऱ्या काडीमध्ये आणखी काही मोठी रहस्य दडली आहेत? चला या प्रश्नाचं उत्तर शोधूया. या विश्लेषणात आपण ज्येष्ठ मधाच्या अनेक पैलूंचा उलगडा करणार आहोत. म्हणजे त्याच्या ओळखीपासून सुरुवात करून ते आपल्या श्वसन आणि पचन संस्थेवर कसं काम करतं, शरीराचं संरक्षण कसं करतं आणि शेवटी आपलं मन आणि आरोग्य यात समतोल कसा साधतं हे सगळं आपण पाहणार आहोत. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया याच्या सर्वात प्रसिद्ध फायद्यापासून. हो, ज्येष्ठमध म्हणजे घशाच्या दुखण्यावर एक नंबर उपाय. आणि हे तर आपण सगळ्यांनी कधी ना कधी अनुभवलंच असेल. ज्येष्ठ मध फक्त घशाला शांत करत नाही, तर ते छातीत जो काही कफ जमा झालेला असतो ना, त्याला पातळ करून बाहेर काढायला मदत करते. त्यामुळे काय होतं की घशातली खवखव, सूज आणि वेदना यांपासून लगेच आराम मिळतो. म्हणूनच खोकला ओला असो किंवा सुका, दोन्हीमध्ये हे खूपच प्रभावी ठरतं. पण ज्येष्ठ मधाचं काम फक्त घशापुरतं थांबत नाही. त्याचे फायदे आपल्या शरीरात खूप खोलवर पोहोचतात, म्हणजे आपल्या श्वसन आणि पचनसंस्थेपर्यंत. चला पाहूया तरी कसं. बघा, ज्येष्ठ मधामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात. सोप्या भाषेत सांगायचं तर ते सूज कमी करतं. त्यामुळे ते आपल्या श्वासनलिकांची सूज कमी करते. याचा थेट फायदा दम्यासारख्या आजारांची लक्षणं कमी होण्यात होतो आणि श्वास घ्यायला खूपच आराम मिळतो. म्हणजे विचार करा, हे फक्त एक साधं औषध नाहीये, तर श्वसनसंस्थेसाठी एक मोठा आधार आहे. श्वसनसंस्थेबद्दल तर आपण बोललो, आता वळूया पचनसंस्थेकडे. ॲसिडिटी, गॅस, अपचन यांसारख्या रोजच्या समस्यांपासून ज्येष्ठ मध आराम देतं. एवढंच नाही, तर ते पोटातले व्रण म्हणजे अल्सर बरे करायला आणि आपलं यकृत म्हणजे लिव्हर विषारी पदार्थांपासून स्वच्छ ठेवायलाही मदत करतं. आता आपण ज्येष्ठ मधाच्या एका एकदम वेगळ्या भूमिकेबद्दल जाणून घेऊया. ती म्हणजे शरीराच्या नैसर्गिक ढालीप्रमाणे काम करण्याची. ते आपल्याला आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूंनी संरक्षण देतं. हो, अगदी बरोबर. ज्येष्ठ मध खरंच आपल्या शरीरासाठी एका सुरक्षा कवचाप्रमाणे काम करतं, जे आपल्याला अनेक प्रकारच्या धोक्यांपासून वाचवतं. आतून ते आपली रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे इम्युनिटी मजबूत करतं, ज्यामुळे विषाणू आणि जीवाणूंच्या संसर्गाशी लढायला ताकद मिळते. यातले अँटीऑक्सिडंट गुणधर्म शरीराच्या पेशींना नुकसानीपासून वाचवतात आणि त्याचाच एक परिणाम म्हणजे वृद्धत्वाची प्रक्रियासुद्धा मंदावते. आणि हे जे आतून संरक्षण मिळतं ना, त्याचा परिणाम आपल्या त्वचेवरही दिसतो. ज्येष्ठ मध त्वचेला शांत करून एक्झिमा, ॲलर्जी आणि रॅशेसमुळे होणारी जळजळ आणि लालसरपणा कमी करायला मदत करतं. आत्तापर्यंत आपण ज्येष्ठ मधाच्या शारीरिक फायद्यांबद्दल बोललो, पण याचा सगळ्यात आश्चर्यकारक फायदा म्हणजे याचा प्रभाव फक्त शरीरावरच नाही, तर आपल्या मनावरही होतो. ज्येष्ठ मधाचे परिणाम किती सर्वांगीण आहेत हे बघा. म्हणजे एका बाजूला ते तणाव, थकवा आणि चिंता कमी करून मानसिक शांती देतं, तर दुसऱ्या बाजूला ते शरीरातल्या हॉर्मोन्सचा समतोल साधायला आणि मासिक पाळीतल्या वेदना कमी करायलाही मदत करतं. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय आहे? चला, ज्येष्ठ मधाच्या शक्तीचे मुख्य मुद्दे पुन्हा एकदा थोडक्यात पाहूया. थोडक्यात सांगायचं झालं तर ज्येष्ठ मध 5 मुख्य प्रकारे काम करतं. पहिलं, ते श्वसन संस्थेला शांत करतं. दुसरं, पचन सुधारतं. तिसरं, प्रतिकारशक्ती मजबूत करतं. चौथं, त्वचेचं रक्षण करतं. आणि पाचवं, तणाव आणि हार्मोन्समध्ये समतोल साधतं. कमाल आहे, एका छोट्याशा वनस्पतीचे किती मोठे फायदे आहेत. तर मग पुढच्या वेळी जेव्हा आपण ज्येष्ठ मधाकडे पाहाल, तेव्हा ते फक्त घशाचं औषध नाही, तर संपूर्ण आरोग्यासाठी निसर्गाने दिलेली एक शक्तिशाली देणगी आहे, हे नक्की लक्षात ठेवा. खरंच किती अद्भुत आहे हे, नाही का?